तुम्ही पण वर्क फ्रॉम होम करता का? आणि जर करत असाल तर तुमचं टाईम मॅनेजमेंट कसं असतं मला नक्की सांगा. सो हाय गाईज, आय एम सोनाली अँड वेलकम टू माय मिनी व्लॉग. आज सकाळी म्हटलं चहा बनतोय तोपर्यंत ॲपल खाऊन घ्यावा, कारण आज मी नाश्ता बनवणार नव्हते आणि लंचमध्ये सुद्धा मी आज फक्त साबुदाणा खिचडी बनवणार होते. त्यामुळे साबुदाणा मी रात्रीच भिजत घातला होता आणि तो छान भिजला होता. रात्रभर भिजत ठेवला की तो असा छान मौसूद भिजून तयार होतो. चहा घेतला आणि मी नंतर अंघोळीसाठी गेले. अंघोळ झाली की माझं मी डेली स्किन केअर रुटीन केलं आणि छान रेडी झाले. नंतर ऑफिसचं काम स्टार्ट केलं. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे गोष्टी थोड्या आरामातच चालतात माझ्या. या उलट जर मी ऑफिसला जायचं असतं तर हेच रुटीन माझं एकदम असं फास्ट झालं असतं. पण हो, एवढं आहे, वर्क फ्रॉम होममुळे मला स्वतःला भरपूर वेळ द्यायला मिळतो. तुमचं यावर काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ऑफिसचं काम स्टार्ट केलं तर होतं, पण आज कामसुद्धा बरंच होतं आणि दहीहंडी असल्यामुळे दुपारपासूनच सगळीकडे गाण्यांचे आवाज येत होते. त्यामुळे मी दुपारपर्यंत चांगलं काम केलं होतं, पण त्यानंतर गाण्यांच्या आवाजाने काही जास्त काम झालं नाही. मग मी लंच ब्रेक घेतला. लंच ब्रेकमध्ये मी लगेच गरमागरम साबुदाणा खिचडी बनवायला घेतली. खिचडीमध्ये मी मिरची कापून टाकते, म्हणजे खिचडी जास्त तिखट होत नाही. लंच केला आणि परत ऑफिसचं काम स्टार्ट केलं. दहीहंडी होते त्यामुळे 3 वाजल्यापासूनच गाण्यांचे एवढे आवाज होते, म्हणून माझं काही काम पण झालं नाही. नंतर संध्याकाळी मी लॉगआउट केलं आणि गॅलरीत येऊन बाहेर बघते तर छान दहीहंडीचा कार्यक्रम चालू झाला होता. नंतर मी डिनरचं प्रिपरेशन केलं आणि संध्याकाळी गॅलरीत येऊन छान मस्त दहीहंडीचा प्रोग्राम एन्जॉय केला. सो दिस इज हाऊ आय एंडेड माय डे.